हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज होता श्रावणातील सोमवार. तर मी आज सकाळी नाश्त्याला अप्पे बनवलेले. सकाळी 7 वाजताच मी अप्पेचं बॅटर भिजत घातलेलं, म्हणजे रवा आणि दही मिक्स करून एक 3 तास 2 ते 3 तास भिजत घातलेलं आणि थोडंसं मीठ वगैरे घालून हे अप्पे बनवून घेतले होते. तर अप्पे नाश्त्यासाठी खूपच म्हणजे चांगले झाले होते. एरवी माझे कधी कधी फुगत नाहीत अप्पे, पण यावेळेस खूप छान फुगले होते. कधी कधी मी रात्री भिजत घालते अप्पेचे हे, पण यावेळेला म्हटलं बघूया सकाळीच भिजत घालू आणि मग बनवायला घेऊया. तर अचानक प्लॅन केल्यामुळे अप्पे मी सकाळी 7 वाजता भिजत घातले होते, रवा वगैरे. तर छान मस्त टमटमीत असे फुगले होते आणि मग असे काढून घेऊन मग मी सर्व करत होते. तर अप्पे तर तयार झाले होते. तर नाश्ता करून आम्ही अंबरनाथ शिव मंदिरला जाणार होतो. तर त्यासाठी आवरायला घेत होतो, तेवढ्यात हे एक पार्सल आलं, जे की श्रेयांच्या आत्तीनं पाठवलं होतं. त्याच्या बड्डेचं गिफ्ट आहे हे. तर हे नंतर मी खोलून दाखवणारच आहे तुम्हाला. व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल की काय गिफ्ट पाठवले त्याच्या आतून. तर श्रेयांश पण खूप खुश होता की त्याच्यासाठी गिफ्ट आले. तो त्याच्यावरतीच जाऊन बसलेला, अरे काय आहे यामध्ये, असं चाललं होतं त्याचं. तर मग आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला आणि मग लगेचच आम्ही बाहेर गेलो. तर गिफ्ट नंतर आल्यानंतर ओपन करणार होतो आम्ही. तर गिफ्ट घेऊन ठेवलं आणि नंतर मग आम्ही चालू अंबरनाथ शिव मंदिरला. श्रेयांश पण खूप खुश होता. तर आम्ही बदलापूरवरनं रिक्षा केली अंबरनाथपर्यंत आणि अंबरनाथचं स्टेशन आहे. अंबरनाथ स्टेशनवरून आम्हाला दुसरी रिक्षा करायची होती शिव मंदिरसाठी. तर शिव मंदिरला मग आम्ही दुसरी रिक्षा पकडली. तर तिथून एक 10 मिनटाचंच अंतर असेल. शिव मंदिर खूप जवळ आहे अंबरनाथ स्टेशनवरनं. तर खूप प्राचीन काळातलं आहे ते शिव मंदिर. तर म्हटलं श्रावण सोमवार आहे तर एकदा जाऊन येऊया. पण मग बघताय तुम्ही ट्रॅफिक पण लागत होतं. त्याच्यामुळे 10 मिनिटाचं जे अंतर आहे त्याला आम्हाला एक 15-20 मिनिटं तरी 20-25 मिनिटं तरी लागले, कारण ट्रॅफिक भरपूर लागत होतं. तर आणि तिथं गेल्यानंतर बाप रे बाप, एवढी मोठी लाईन होती शिव मंदिरला. कारण आज होतं काहीतरी कावड यात्रा काहीतरी सुरू होती, त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि आम्हाला दर्शन भेटणं खूपच अवघड वाटत होतं. मग काय आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि छान छान फोटो काढले असे आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर आमचं हे जे पार्सल होतं ते आम्ही ओपन केलं आणि ती होती श्रेयांशसाठी पाठवलेली सायकल. तर खूप छान अशी सायकल होती आणि आमचं ते पार्ट सगळे वेगवेगळे होते आणि ते मग आम्हाला सायकल बनवायची होती. सायकल बनवताना आम्हाला खूप डिफिकल्ट वाटत होतं की म्हणजे पहिल्यांदाच असं आम्ही काहीतरी हे जॉईंट करून हे करणार होतो. तर हे हँडल बघते तुम्ही सायकलचा थोडासा उलटा लावला होता आम्ही पहिल्यांदा. तो नंतर आम्हाला शेवटपर्यंत कळालंच नाही आम्ही उलटा लावलं आहे ते, कारण सगळं म्हणजे ते व्हिडिओ बघत मी म्हणजे ते लावत होते, त्यामुळे काय समजलंच नाही पहिल्यांदा लगेच कसं लावायचं आहे वगैरे, कनेक्ट कसं करायचं आहे पार्ट सगळे. तरी पण छान प्रकारे आम्ही तयार केली. श्रेयांश तेव्हा झोपला होता म्हणून म्हणजे बनवून व्यवस्थित आम्हाला हे करता आली. श्रेयांचं जागा असतात तर काय आम्हाला बनवताच आली नसती. श्रेयांशला झोपवलं बाहेरून आल्यानंतर आणि मग बनवायला घेतली ही सायकल. तर सायकल होतच होती कंप्लीट, तेवढ्यात हा उठला आणि मग बघताय पप्पा काय करतात आहे त्याच्याकडे सगळं लक्ष द्यायचं. मग त्यानंतर थोडंसं ओवाळून वगैरे घेतलं सायकलला आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर राऊंड मारायला. आणि बाहेर जायच्या आधी आम्ही हँडल परत सरळ लावून घेतला आणि मस्तपैकी असा दिवस गेला. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.